नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. दुरस्त मराठी शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करा. माजी नगरसेवक हर्षकुमार यांचे अतिरिक्त आयुक्तांना निवेदन. धुळे महानगरपालिकेच्या हद्दीतील मराठी शाळांच्या जीर्ण व नादुरुस्त इमारतीची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी माजी नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केलेली आहे. दरम्यान धुळे शहरातील अनेक मराठी शाळांच्या इमारतींची अवस्था अत्यंत खराब झालेली आहे. छताला गळती, भेगा आणि सुरक्षतेच्या दृष्टीने धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे आवश्यक निधी उपलब्ध करून दुरुस्तीची कामे त्वरित हाती घ्यावीत अशी मागणी माजी नगरसेवक हर्षकुमार येलन यांनी केली असून त्या संदर्भात आज रोजी अतिरिक्त आयुक्तांना निवेदन देण्यात आले. महानगरपालिका सन्माननीय आयुक्त साहेब यांना आज मी एक निवेदन दिलेलं आहे. जेव्हा पूर्वी नगरपालिका होती तेव्हा आपल्याकडे 37 मराठीच्या शाळा होत्या, उर्दूच्या फक्त 13 शाळा होत्या. आज धुळे शहर महानगरात रूपांतरित झालेलं आहे, लोकसंख्या वाढलेली आहे. मात्र आपल्या महाराष्ट्रात धुळे शहरात 37 पैकी फक्त 7 मराठीच्या शाळा शिल्लक आहेत. उर्दूच्या 13 पैकी 12 शाळा व्यवस्थित सुरू आहेत. विद्यार्थी संख्या भरपूर आहे. आपल्याकडे विद्यार्थी संख्या कशी आहे? एका शाळेमध्ये 10, एका शाळेमध्ये 20, एका शाळेमध्ये 32, कुठेतरी 40 अशी संख्या आहे. प्रशासनाचं मी नगरसेवक असताना जेव्हा मी महापालिकेत पुष्कळ वेळा महासभेत स्थायी समितीमध्ये हा विषय उचललेला होता, त्यावेळी त्यांचं एकच म्हणणं होतं की लोक मराठी भाषेमध्ये आपल्या मुलांना शिकवण्यास इच्छुक नाहीत. माझे प्रश्न उलट आहे. मी तेव्हा पण सांगायचो की जर इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर नसेल तर कुठलाही गरीबातला गरीब माणूससुद्धा शाळेत मुलाला पाठवणार नाही. आपल्याकडे अस्वच्छता, घाण, खिडक्या दरवाजे तुटलेले मोडलेले, छताला गळती, शौचालयच नाही, असतील तर एकदम घाणेरडे, बोर्ड तुटलेले, खुर्च्या मोडक्या, बेंचेस मोडक्या, या विषयावर मी फार बोललो आहे महासभेमध्ये सुद्धा. मात्र त्या परिस्थितीमध्ये आजही कुठलाही बदल झालेला नाही. 7 शाळा शिल्लक आहेत. विद्यार्थी संख्या बदली तर बहुतेक पुढच्या वर्षापर्यंत एखादी शाळा काही राहिली तर राहील, बाकी त्या 7 शाळाही बंद होऊन जातील. मग आपण महाराष्ट्रात राहतो, हे बरोबर आहे का? आपण नागरिकांकडनं मालमत्ता कर घेताना महाराष्ट्र शिक्षण कर आणि विशेष शिक्षण कर असे 2 कर घेतो. प्रत्येक धुळे शहराच्या 6 लाख लोक जितके मालमत्ता धारक आहेत, आपण सर्वांकडनं कर वसूल करतो. मात्र त्या कराच्या बदल्यात आपण कुठल्याही शाळेमध्ये काहीही करत नाही. मराठी भाषेसाठी तरी आपण करत नाही.